हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाज किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत चना मसाला. एकदम भन्नाट होते रेसिपी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. खूप जणांना आवडते. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. त्यासाठी 2 पिकलेले टमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला, ज्याची नंतर प्युरी करून घेणार आहोत. 1 चमचा धने घ्यायचे आहेत. 1 बाउल बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 1 बाउल कोथिंबीर आहे. त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळी, 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि 1 बाउल उकडलेले चणे आहेत. हे 1 रात्र आधी मी ओव्हरनाईट सोक करून ठेवलेले आणि मग दुसऱ्या दिवशी याला बॉईल करून घेतलेले आहेत. 3 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि आता मसाल्यांमध्ये इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 2 चमचे तिखट आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1 छोटा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेऊयात. त्याचबरोबर 1 बाउल कोथिंबीर घ्यायची आहे. 1 चमचा धने घेऊया. आणि मसाल्यांमध्ये इथे मी घेत आहे अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट घेत आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता 1 छोटा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा उकडलेले चणे घेते आणि उकडलेले चण्यांचं जे पाणी राहिलेलं असतं ते 1 चमचा घेतलेला आहे इथे मी. आणि त्याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण बघू शकता तुम्ही, घट्ट आहे, खूप पातळ नाही केलं आहे मी, जाडसरच वाटून घेतलेलं आहे. आणि इथे 2 पिकलेल्या टमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे, जी 1 बाउल अराउंड झालेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे मी 1 चमचा आणि मग जिरे घालून घेऊया. आता यामध्ये बारीक कट केलेला 1 बाउल कांदा घालून छान असं परतून घेऊया. अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि कांदा इथे बघा हलकासा परतत आलेला आहे. गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण ह्यामध्ये घालून घेऊया. अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरात लवकर रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. आता वाटण भाजून झालं की ह्यामध्ये तयार करून घेतलेली टमॅटोची प्युरी ॲड करून घेऊयात. आणि टमॅटोची प्युरी घालून ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, कारण कच्च्या टमॅटोंच्या प्युरीचा खूप वास येतो. सो त्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आपण. आणि ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि छान मिक्स करून आता ह्यामध्ये उकडलेले चणे घालून घेऊयात. चण्यांना आधी मी मसाल्यासोबत परतून घेईल 1 ते 2 मिनटं. त्यानंतर ह्यामध्ये आपण आपल्याला हवं तसं लागेल तसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे, आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती. आता मी इथे ग्रेव्ही फॉर्ममध्ये थोडंसं चणा बनवत आहे, कारण चणा मसाला म्हणलं की थोडीशी ग्रेव्ही आली, खूप ड्राय नसतं आणि एकदम रस्सा पण नसतो. सो थोडंसं ग्रेव्ही फॉर्ममध्ये बनवायचं आहे, त्यामुळे इथे मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आणि ह्याला छान अशी उकळी आणूया.
तर आता इथे मस्तपैकी उकळी आलेली आहे चण्याला. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कटसुद्धा आलेला आहे. तर आता लास्ट आणि फायनल आपली स्टेप आहे ती म्हणजे पावभाजी मसाला ॲड करून घ्यायची. मसाला शेवटी एकदम ॲड करायचा आणि ह्याला छानपैकी मिक्स करूया, एक उकळी काढूया आणि मग तयार आहे आपला चना मसाला. अगदी हॉटेलसारखा होतो. सो नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला आवडली आहे रेसिपी. थँक्यू.